आई म्हणत होती आता आहेच बरेच दिवस म्हणून. हो आहे. आमच्या कंपनीचं नवीन प्रोजेक्ट सुरू होतं ना गोव्यात. वा, बरं झालं. नाहीतर एरवी पाहुण्यासारखा येऊन जात असतोस. चालेल ना? देवांच्या मूर्त्या आहेत म्हणून विचारतोय. देवांना उदबत्त्यांचा धूर चालतो, हाही चालत असावा. ते एक बरं झालं. पण मला नाही चालत. विसरलोच. तू नाजूक साजूक ना. ताक भातावर जगतोस. काय करणार, आपण देवाची मूर्ती बनवताना चूक केली तर चालत नाही. पण देवानं आपली मूर्ती बनवताना चूक केली तर त्याला जाब कोण विचारणार, नाही का? छोड यार क्या. बाकी काम कसं चालू आहे? शिवाजी महाराज आंबेडकर यांच्यावर जगतोय. बाकी गेल्या 50 वर्षात ज्याचे पुतळे उभारावेत असा एकही जण जन्माला आला नाही. आणि जे थोडेफार झालेत त्यांना सुद्धा परदेशात जाऊन मेणाचे पुतळे बनवून घेण्यात जास्त आनंद मिळतो. त्याला आपण तरी काय करणार. काय रे, विचार कसला करतोयस? तू इतक्या देवाच्या मूर्त्या बनवतोस, एवढ्याच जवळ असतोस तू देवाच्या. तुला काय वाटतं, देव असतात का रे? असलेला बरा. मला पर्याय नाही रे त्याशिवाय. माझं पोट चालतं त्याच्यावर. पण आज अचानक हा प्रश्न का? काही नाही रे, सहजच. बाकी तुझी यमी कशी आहे? प्रकरण काही पुढे केलं की? पहिला तू लाजला. हे बंड्या लाजला. बंड्या लाजला. या वर्षी देवीच्या पालखीचा मान आमचाच आहे. आणि ठरलंच होतं तसं. तुमच्याकडे सुतक झालं यात काय आमचा प्रॉब्लेम नाहीये. ही अरे रावी झाली तुमची. आणखी वाद कराल तर या वर्षी सुद्धा सुतक होईल तुम्हाला. शांत व्हा, शांत राहा, जरा शांत व्हा. सांगा नीट बोलायला. काय चाललंय? यांना सुतक लागत तर आमचा काय दोष? पाणी प्या, पाणी दे सगळ्यांना. हे बघा, स्वामींनी काय सांगितलंय. हं? हॅलो, 2 मिनिटं. हॅलो. ऐक ना, अरे जिथे कुठे असेल ना तिथे पटकन टीव्ही लाव. बाबांचा इंटरव्ह्यू सुरू आहे. झी 24 तास. हो बरं. आमचा पालखीचा मान गेला. पण त्यावेळी तुम्ही काय बोलला होता? सरकारनं आपल्या डिफेन्स पॉलिसीज इश्यूज बद्दल कडखर आणि ताठ भूमिका घेतली पाहिजे. आज देशांतर्गत एकीची गरज आहे. आपल्या देशात जी अप्रगत राज्य आहेत तिथल्या जनतेचा असंतोष दूर केला पाहिजे, नाराजी दूर केली पाहिजे. आपापसातले मतभेद, भांडणं आणि विशेषतः जातपात विसरण्याचा विचार केला पाहिजे. भविष्यकाळ चॅलेंज म्हणून स्वीकारला तरच याचा आपण सामना करू शकतो. आज देशाचं भवितव्य तरुण पिढीच्या हाती आहे. आपल्या देशाला तरुणांकडून फार अपेक्षा आहेत आणि मलाही. धन्यवाद ब्रिगेडियर साहेब, आज आपण इथे आलात आणि आमच्याशी. काय तो निर्णय कळवा आम्हाला. चला येतो. येतो भाऊ. कुठे होतास तू? कुणाचा महत्वाचा फोन होता? मित्राचा होता. हं? बाबा हे काय होतं सगळं? ते चालायचंच रे, गावागावामध्ये असं असतंच. चल, आपल्याला मठात जायचंय. बाबा हा फुल टाइम जॉब आहे. माणसाने दुसरं काही करायचंच नाही का? अरे असं मोठं काय काम करतोयस तू? काय देशाचा कारभार चालवतोयस? बोलतोय इथं स्वतःच्या संसाराचा पत्ता नाही. कोण मुलगी आहे स्वामींनाच माहिती. बरं हे बघ, जोपर्यंत नोकरी जॉईन करत नाहीस तोपर्यंत हा फुल टाइम जॉब आहे असं समज. ओके. हा बरं, कधी जॉईन होणार आहेस? आठवडा मागून घेतलाय. आठवडा म्हणजे? अरे वा 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 वा, फारच छान. सत्संगाला मदत होईल तुझी. हे बे, काम कर, उद्यापासून वर्गणी गोळा करायला सुरुवात कर. गावातले आणखीन 4 पोरं देतो बरोबर तुझ्या. वर्गणी? हा, वर्षीना सत्संग जोरदार झाला पाहिजे. अरे ही तर बंड्याची सासूरवाडी. अरे इथे भरपूर वर्गणी मिळेल. 101 तर कुठेच नाही गेले. दरवाजा बंड्या आलाय. अरे मग पंड्यालाच पुढे करू. हे पुढे असा. आली. बंड्या हे लाजली बघ. लाजली. अरे हे काय बंड्या, 1 रुपया? एकच. हे बंड्या लाजला बघ. अरे बस करा. बंड्या हे लाजली बघ. ये चल. वाडीत जा.
पुढे जाऊया काय आपल्याला या घरात जायचंय. इथे जायचंय हा चल ए सांभाळून चल रे, पडशील. इकडे इकडे काका सांभाळून चला चला माझ्या बरोबर हा सावकाश. सावकाश रे बाबा. हे शेवटचं घर, मग जाऊ आपण. आजोबा कुणीतरी आलंय. मला वाटतं या घरातून वर्गणी घ्यायला नको. मठाचं काम आहे ओंकारराव. अहो देवाला काय सगळेच सारखे. गरीबाई पैसे देतो, श्रीमंतही पैसे देतो. देईल तो पैसे. अरे पंड्या, नमस्कार नमस्कार नाना सत्संग जवळ आलाय, वर्गणी द्या. हे घ्या नाना काय 20 रुपये? गेल्या वर्षी 51 रुपये दिले होते. मान्य आहे मला, दिले असते हो. सांभाळून घ्या की पेला, घरात आजार पण आहे हो. काय नाना तुम्ही द्या चला. चला चला, पडले ते पैसे उचल. हा उचलतो. निघा चला, निघ चला चल. किती झाले रे वर्गणी? ही रक्कम सोडून 5,34,000 जमा झाली. 5,34,000. त्यात कामतांचा चेक धरलास ना? हो धरलाय. हा. त्या भोसले साहेबांनी यंदाही वर्गणी दिली नाही. अरे तो तसलाच आहे रे, त्याच्याकडनं काय अपेक्षा करणार? एकदा बघायला पाहिजे त्याच्याकडे. बरं चला, चल ओंकार, मठात जायचंय. बाबा तुम्ही पैसे मोजा, मी 5 मिनिटात आलो. अरे आलो आलो आलोच. अरे काय आहे? कुठे गेला हा? बरं वर्गणी गोळा करताय, पावत्या व्यवस्थित देताना. हो नंतर शिव्या घालतात लोक, माहिती आहे ना? 10 रुपये देणार आणि इथं 2 शिव्या खायच्या नाही. नाना, ओ नाना. आलो आलो. कोण आहे? हा? तुम्ही? नाना, हे तुमचे पैसे. अहो पण हे देवाची वर्गणी आहे. अहो खूप वर्गणी जमा झाली आहे, खरंच ठेवा. आणि हे वर खर्चाला थोडे राहू द्या. अहो पण राहू द्या खरंच. फार उपकार झाले तुमचे माझ्यावर. मला माहिती आहे देवाच्या कार्याला आमचा हातभार लागला पाहिजे, पण मी तरी काय करू? यावर्षी ते शक्य नाही. अहो गेले कित्येक महिने माझी बायको आजारी आहे. तिच्या दवाखान्याला सुद्धा पैसे नाहीत. नातीला शाळा सोडून घरी बसवले. काय करू काय करू? आजोबा आजी बघा ना कशी करतेय. आजोबा लवकर या. आलो आलो आजी, आलो. आजी काय होतंय तुला? बघा ना कशी करते आजी. तासाभरापूर्वी आणलं असतं तर आपण कदाचित वाचवू शकलो असतो. यू लेट. सुप्रभात भोसले. सुप्रभात. काय मग आता कायमचं इथेच का मुक्काम? हो आता इथेच. म्हणजे गाववाले झालात. मग जरा गावातल्या धार्मिक कार्यातही लक्ष घाला. नाही, काल देणगीदारांच्या यादीमध्ये तुमचं नाव दिसलं नाही. देवावर थोडा तरी विश्वास ठेवा. अहो देव आहे म्हणूनच गोळी पायात घुसली. माझ्या शहीद झालेल्या मित्रांचा देवावर जास्त विश्वास होता प्रभूसाहेब. देश हाच आमचा देव, देशभक्ती हाच आमचा धर्म. पण देशाबरोबर जरा देवावर सुद्धा भक्ती करायला काही हरकत नाही. नाही, प्रश्न हरकतीचा नाहीच आहे. देश आधी, देशातील अनाथ, उपेक्षित, उपाशीपोटी राहणारे लोक आधी, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या माणसांच्या यादीत बघा. माझं नाव प्रत्येक पानावर आधी सापडेल. बोलण्यात तुम्हाला कोण हरवणार म्हणा. बघावं तेव्हा आपलं युद्ध करायला तयार असता. ठीक आहे, ज्याचा त्याचा दृष्टिकोन. येतो. नमस्कार. नमस्कार. या.